ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना चंदगड विधानसभेचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील, अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ राजश्री लक्ष्मण गावडे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य भाजपा सेवा उद्योग समिती संयोजक लक्ष्मण विश्राम गावडे व भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। एक उंची गाठणारा नेता महाराष्ट्राने कायमस्वरूपी हरपला ही शुभांतिका आणि हा खूपच धोकादायक आहे। आणि म्हणून आज आम्ही सर्व सांगितले की आजच्या महाराष्ट्राने 3 दिवस तुकोडा पाळलेला आहे आणि आपल्या सर्वांनी आपला राजकारण बाजूला ठेवून त्याला श्रद्धांजली आपला 3 दिवस तुकोडा असल्याकारणे आपल्याकडे प्रचार सभा अशा काही घेऊ नका ही कमिटीची विनंती करतो। आणि ह्या नेत्याला राजकारणामध्ये सगळे माझ्या या कमी वयामध्ये आणि कमी राजकारणामध्ये खूप काय असं बघितलं, एवढा मोठा नेता झाल्यानंतर परिवाराला आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि त्या नेत्याला किती दुखत असतील तर आपण शब्दात वर्णन करू शकत नाही। म्हणून आपण सर्व एकच इच्छा पाहिजे की प्रामाणिकपणे आपल्या चंदगडवासीच्या वतीने, सर्व मतदारसंघाच्या वतीने, आपल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने, म्हणजे माझ्या परिवाराच्या वतीने आम्ही त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती लावून त्यातून त्यांचे 5 सहकारी, त्या 2 कॅप्टन, एक महिला युवती जे वडील सांगत असतेवेळी त्यांच्या डोळ्यातून असू आणि खरंच हे दुःख कधी महाराष्ट्र भरून काढू शकत नाही। आणि एवढा उंची आणि फटफट बोलणार नेता हा पुन्हा महाराष्ट्रात एक नेता काढण्यासाठी किती असा खूप वेळ लागतो। असा नेता पुन्हा महाराष्ट्रात होणं नाही एवढं करू शकतो आणि मनापासून त्यांच्या आत्म्याला शांती लावून खूप प्रार्थना करतो। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।